दर्शन दिलं. याती कुळाचा विचार नाही, व्याध म्हणजे पारधी होता, पण दर्शन दिलं का नाही. व्याध चरणम ध्रुवश्य वयो. वयाचं बंधन आहे. कालच ऐकलं ना, 5 वर्षाचा बाळ आढळपद प्राप्त झालं. ध्रुव बाळाला वयाचं बंधन नाही परमार्थाला. रूपवान लागतं का परमात्म्याला? श्रृंगार नाही. शबराची मुलगी शबरीचं लग्न ठरलं होतं. लग्न ठरलं, पण त्यांच्या घरात एक असा रिवाज होता की मुलीचं लग्न करायचं म्हणजे प्राण्याचा बळी द्यायचं. शबरीच्या लक्षात आलं, माझ्या लग्नामुळे एखाद्या प्राण्याचा बळी जात असेल तर मला लग्न करायचं. रातचं झोपेत उठून गेली. घनदाट झाडीत मतंग ऋषीच्या आश्रमाकडे आले. पाहिलं, बाई कोणाचीच ग तू? एवढ्या झाडीमध्ये एकटी आलीस तू, कोणाचंच बाळ? महाराज, मी शबरी आहे. माझं लग्न ठरलंय, पण आमच्या घरात एक रिवाज कुलाचार आहे, एक रूढ आहे, परंपरा आहे की मुलीचं लग्न करायचं म्हणजे प्राण्याचा बळी द्यायचा आहे. माझ्या लग्नामुळे जर एखाद्या प्राण्याचा बळी जात असेल तर ते मला लग्न करायचं नाही, म्हणून मी गपचीप झोपीत उठून इकडं आले. महाराज, मला रामाचं दर्शन होईल का? दर्शन होईल ना. विश्वास ठेवला, संतांवर विश्वास ठेवा. त्या दिवसापासून शबरी दररोज त्या झाडीतले दगड वेचायची, काटे वेचायची, झाडून काढायची, फुलं टाकायची आणि एक एक बोर खाऊन पाहत होती. आंबट असलं तर टाकून द्यायचं, गोड असलं तर जपून ठेवायचं. माझे राम आल्यानंतर माझ्या रामाला मी खायला देईल. असं किती वर्ष केलं? 1 वर्ष झालं, 5 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, 20 वर्ष झाली, 40 वर्ष झाली, 80 वर्ष झाली, 90 वर्ष झाली. दररोज तेच काम. दगड वेचायचे, काटे वेचायचे, झाडून काढायचं, फुलं टाकायचे आणि एक एक बोर असताना खाऊन पाहायचं. आंबट असेल तर फेकून द्यायचं, माझ्या रामाला सर्दी होईल, माझ्या रामाला खोकला होईल, आणि टाकून द्यायचं. आणि गोड असेल तर जपून ठेवायचं, माझा राम आल्यानंतर माझ्या रामाला मी बोर खायला देईल. असं करता करता आयुष्य पूर्ण गेलं महाराज. फक्त कंठात प्राण राहिला. क्रश झालं शरीर. फक्त कंठामध्ये काय राहिलं? कंठामध्ये एकच चिंतन. आणि शबरी कोणाचं जप करत होती? ऐक नाही, फक्त कंठात एकच होतं चिंतन. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम राम. रामचंद्र वनवासाला आले. लक्ष्मण भैया इकून चाल दादा, इकून जास्त अडचणीत दिसतो रस्ता, झाडी आहे. इकून सोपा दिसतो, इकून जाऊत. नाही रे भैया, इकून चाल. दादा अवघड आहे रस्ता, दिसतो समोर झाडी आहे. नाही रे भैया, माझ्या एका भक्तानं प्राण कंठात ठेवलाय, त्या भक्ताच्या भेटीकरता मला जायचंय. पूर्ण आयुष्य गेलं माझी वाट पाहिला तो भक्त. इकून जाऊत आपण. फक्त कंठात प्राण उरला. डोळ्याची पापल उचलण्याची ताकद नाही. फक्त तोंडातून शब्द हळूच आवाज येऊ लागले, राम राम राम. शबरी मी आलो. डोळे उघडून पाहिले, विश्वास नाही. राम राम. शबरी राजा दशरथाचा राम आलो. विश्वास नाही. राम. शबरी कौशल्याचा राम आलो. विश्वास नाही. राम राम. शबरी जानकीचे पती आलो.
विश्वास नाही राम. शबरी, ज्याचं आयुष्यभर चिंतन करतीस तो राम तुझ्या समोर आहे. शबरीनं डोळे उघडून पाहिले, विश्वास बसला. पण देवाच्या पूजेला साहित्य नाही माझ्यापाशी काही. मी देवाची पूजा करू कशाला? डोळ्यातल्या पाण्यानं भगवंताचे पाय धुतले आणि देवाला नमस्कार केला. परमार्थ करण्याकरता रूपाची आवश्यकता नाही हो. परमार्थ करण्याकरता श्रीमंत लागत नाही. सुदामा कसा होता? भक्ता तुष्यन्ते केवलम नच्चकुण्डो भक्ती श्रीमती. असं याप्रमाणे शुकाचार्य सांगतात, राजा परीक्षिते, गजेंद्राख्यान संसार करू नका असं कोणी सांगितलं नाही. संसार करत जा, पण कसा करत जा? पक्षाप्रमाणे करत जा. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहते, तैश असावे संसारी जमवरी प्राचीनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला प्रातकाली उठून गेला, तैश असावे संसारी जमवरी प्राचीनाची दोरी. थोडी तांदूळ घेऊन अंगणात टाका बरं आपल्या, काय होईल? सगळे पक्षी येतात. आपल्या पक्षी किती वेळ राहतील अंगणामध्ये? तांदूळ आहेत तोपर्यंत. तांदूळ संपले की आता किती समाज येतो पहा बरं. या मंडपात जागा पुरणं. 8 वाजता येऊन पाहायचं. 8 वाजता, 9ला नाही, 7:30च्या 8च्या दरम्यान तिथं मंडपात यायचं आणि कोण आहे पाहायचं. काय झालं? कोणीच नाही. कुठे गेली? वस्ती कर वस्ती आला प्रातकाली उठून गेला. पाहुणे किती दिवस राहतात गावात? 1 दिवस, 2 फार झाले. आता मी किती दिवस राहील तुमच्या गावात? हां, 7? हिशोब चुकला. 7 कसं काय? 4 दिवस तर झाले आजच्याने, आता राहिले 3च. 3 दिवसात तुम्ही महाराज बाबळगावला जा म्हणलं तरी मी जात नाही, आणि 4थ्या दिवशी किती राहा म्हणलं तरी राहत नाही. का? वस्ती कर वस्ती आला प्रातकाली उठून गेला. तसं राहत जा. संसार करा, पण स्पर्श होऊ देऊ नका, लुबदून पडू नका त्याला. कमळाच्या फुलासारखा पाण्यात जन्मतं पण पाणी लागू देत नाही, तसं करीत जावं. संसार करावं लागते नो. कामधंदा केल्याशिवाय काय भाग आहे? पण त्याच्यातून वेळ काढावा लागतं. आता काढला का नाही तुम्ही सगळ्यांनी? पहा बरं, मला कौतुकच वाटतं. इतक्या कामाच्या दिवसात इतकी मंडळी, कमाल आहे का नाही? अहो माणूस भेट ना. काय सांगत तुम्हाला, मी अंबाजोगाई भागवतून आलो, मला फवारायचं होतं, सगळ्या गावात फिरलो तर मला माणूस भेटणं. शेवटी मॅच घागर घेतली खांद्यावर पाणी द्यायला. दुकानदार अशी पाठ दुखायली. इथं आले होतं, असा झोपलो 1 दिवस. विचार सुभाषराव आलो, उठलोच नाही. तटून गेलो अंग. मी म्हणलो कमाल आहे लोकांची काम करायची. सोपं आहे का काय? माणूस भेटणं 500 रुपये देऊ आणि इतकी माणसं गोळा करायची म्हणजे काही सोपं काम आहे काय तुमच्या मने? सगळे कामधंदा बंद करू. आवड आहे म्हणून येतात ना. आणि खरंच आहे हो, हे दररोजच चालू आहे. उद्या भागवत ऐकायला भेटेल का काय? आजचं काम उद्या करूच, पण हा योग येणार नाही कधी. भागवतासारखं असताना हे भागवत एक कल्पतरू आहे. इच्छित कामना परिपूर्ण करणारं भागवत पुराण आहे, पुन्हा ऐकायला भेटत नाही. तसं तुम्हाला ऐकायचंच म्हणलं तर हे दाखवित आपल्याला. आता आणि आरवीचं भागवत दिसणार आहे ना कायमस्वरूपीच. तुम्हाला आठवण झाली की भागवत ऐकायला मिळते पाहत, आणि तुमचा चेहरा दिसतोय आहे की नाही, म्हणून टाळ्या वाजीचा चांगल्या. आपल्याला आपलं भागवत आरवीचं पाहायचं म्हणलं की आता कवाय पाहायला भेटतं. मोबाईलवर मिळेल, टी व्हीवर पाहायला मिळेल, नाही नाही. आता कधी भेटतं तुम्हाला? किती तुमचं गाव पुढे आलं पहा बरं आरवी. असो, तर याप्रमाणे राहा. चला, 21 राजा इंद्र
उत्तम प्रकारचा देवतांचा राजा अलंकार मंडित बगीच्यामध्ये फिरत असताना दुर्वास ऋषी समोर आले. दुर्वासानं पाहिलं मोठा माणूस समोर आला, काहीतरी भेट द्यावत म्हणून पुष्पमाला दिली. इंद्राणी सोबत होत्या. इंद्राणीनं सांगितलं, म्हणले काय दुर्वास ऋषी मोठी भेट दिली. म्हणले पाय तो हार फुलाचा हार, मी तर फुलावून चालते, घेतलं आणि तडवलं आणि फेकून दिलं. दुर्वासाला राग आला. वेळ कमी हो, मला आता काहीच सांगू, 4ला आवरायची आणि पाळणा तर बांधून ठेवला आहे, नाही की नाही. चला तर मग याप्रमाणे असतं त्या ठिकाणी देवादिकास शक्तीहीन होताल म्हणून शाप दिला दुर्वासानं. शक्तीच राहील नाही देवाच्या ठिकाणी. युद्ध करत असताना दैत्याचा विजय व्हायला आणि देवाचा पराजय. सर्व भगवान शंकराकडे गेले आणि प्रार्थना केली, देवा आमच्या शक्ती राहिली नाही, आम्ही काय करावं आता. आम्हाला शाप दिलेला दुर्वासानं, शक्ती प्राप्त होण्याकरता काय करावं लागेल. एक नाही परमात्माचं प्रार्थना केली. महादेवाची कैलासराणा शिवचंद्रमौली फणींद्रमाथा मुगट जळाली, कारुण्य सिंधो भवदुःखारी तुझ वीन शंभो मज कोण तारी. महादेवाला नमस्कार केला. काय करावं देवा, शक्ती प्राप्त. भगवान शंकर सांगतात, तुम्हाला शक्ती प्राप्त होण्याकरता अमृताची आवश्यकता आहे. अमृत कुठे भेटते? अमृत कुठे भेटतं? मेडिकल दुकानवर. तुमच्या गावात आहेत ना मेडिकल? भेटतं का? भेटत असलं तर आणा. नाही ना? कुठं भेटतं? एक जण म्हणला, महाराज तूप कुठे भेटतो? तूप कुठे भेटतं महाराज? मी मला दुधात. त्यांनी पातेलभर दूध माझ्या पुढे द्यात तूप काढून. दुधात तूप आहे का? नाही आहे ना. मग त्या दुधाचं दही केलं, दह्याचं मंथन केलं, लोणी काढलं, तो कडवलं, काय निघालं? तूप. मग दुधात तूप आहे का नाही? मग अमृत कुठे आहे? आता अमृत इथं आहे का तुमच्या इथं? आरवीला काय कमी आमच्या अमृताला महाराज. आमचं काय भाग्य आमच्या गावाचं. अमृताला कमीच नाही ना 7 दिवसात. कथामृत, नामामृत. का हो, काय कथा ऐकायला छान भेटायली आम्हाला. किती अमृत मिळाले आम्हाला. 7 दिवसात कथा ऐकायला भेटती. कथामृत, ज्ञानामृत, नामामृत. किती आनंद मिळतो आम्हाला. कुठे अमृत? समुद्रात अमृत आहे. समुद्राचं अमृत काढायला काय करावं लागेल? दह्यातलं अमृत, दह्यातलं लोणी काढायला काय करावं लागेल? मंथन. मग समुद्राचं मंथन करावं लागेल. देवा, आणि हे काम तुमच्या एकट्याचं नाही. भगवान सांगतात तुम्हाला दैत्याची मदत घ्यावं लागेल. काही काही कामं एकट्यानं. आता हा सप्ताह एकट्याचं काम नाही. अहो खरंच गावाचं कौतुक. काय झटतात, उभेच असतात 7 दिवस. काम हातात पडलं, जे प्रत्येकाच्या हातात काम पडलं ते काम करतात. मला सांगा, 5:30ला जे भागवत संपलं, 8:30ला तरी जेवणे झाले, हरिपाठ केला. वातावरण असं, आणि इतक्याला जेवू घालायचे सोपं नाही. सगळ्याचं सहकार्य म्हणून कार्यक्रम करणं सोपं नसतं. सगळ्याचा एकोपा लागतो, एक विचार लागतो, त्यावेळेस कार्यक्रम होतात. एकट्याचं काम आहे का? सगळ्यांचं सहकार्य. धन्यवाद गावकरी मंडळींना. तुमच्या एकट्याचं काम नाही. दैत्याची मदत घ्या. आमचं जमत नाही. कामाकरता जमवावं लागते, मैत्री करावं लागते. बरं, आता हे मंथन करायला रवी लागेल ना देवा? हो. कोण्या सुताराला मागायची? मी सांगतो ना, मंद्राचर नावाचा पर्वत रवी, त्याला दोरी लागेल ना. कुठलं वायर आणायचं? कोण्या दुकानावरून? ते नागराजा फलभागी न वासुकीम. वासुकी नावाचा सापाना त्याला गुंडाळा पर्वताला. एकीकडं दैत्य राहा, एकीकडून देव राहा, दोघंजण मंथन करा असे महादेवानं सांगितलं. सांगितल्याप्रमाणे असताना देवावर मैत्री केली. तयार होईनं गेली, पण तयार झाली. चला मग मंद्राचर नावाचा पर्वत आणला उचलून. कशाचा उचलत आहे? देवालाच काम करून घ्यायचं आहे सगळं.
सूक्ष्म रूपामध्ये प्रयत्न करून तो पर्वत आणला, समुद्रावर ठेवला. ते पाण्यात बुडू लागलं. म्हणजे काही खरं नाही, किती प्रयत्न करून आणला, पण जातंय पाण्यात. देवाला तिथे एक अवतार धारण करावं लागला महाराज. आणि ते पर्वत आपल्या पाठीवर झेललेला आहे. कच्छावतार, कासवाचा अवतार धारण केला. आणि मग ती वासुकी नावाचा दोर वगैरे बनला. ती वासुकी नावाचा साप आणला, त्याला गुंडाळ, एका बाजूला देव एका बाजूला दैत्य. आणि दोघंजणं काय करू लागले, मग त्याचं मंथन करू लागले. आता मंथन केलं कुठं? इथं रामपुरीच्या गंगेत का? कन्याकुमारीला 3 समुद्राचा संगम झालेला आहे. कन्याकुमारीचा समुद्र फार खवळलेला आहे की नाही? पाहिलं का तुम्ही? रामेश्वरचा समुद्र शांत आहे हो. द्वारकेचा समुद्र शांत आहे. सोमनाथाचा समुद्र शांत आहे. पण कन्याकुमारीचा समुद्र भीतीच वाटते. तिथं सूर्यदर्शन कसं होतं तिथं? 3 समुद्राचा संगम, अशा लाटा येतात म्हणतात, भीतीच वाटते त्या लाटाची. तिथं ते मंथन केलेलं आहे त्याचं. नाना प्रकारचं मंथन केलं. चमचम चमचम चमकणारा तवंग त्यावर निर्माण झाला. हल नावाचं विष. हे तागावत झालं नो. प्रयत्न कशा करताय? अमृत करता निघाले काय विष. आपण संसार कशामुळे करायलोत? संसार कशामुळे करायलोत? रात्रंदिवस पळायलोत सुखामुळं. नशिबाला काय यायले? दुःखच. तसंच आहे. प्रयत्न अमृताचा आहे. प्राप्त काय झाले? विष. आधी विषच भेटावत, आधी दुःखच भेटावत. आधी दुःखाचे दिवस पाहत आणि मग सुखाचे दिवस पाहत. कोणी घ्यायचंय? देव म्हणले आम्ही नाही घेत, दैत्य म्हणले आम्ही नाही घेत. याच्याकरता मिटेले काय भांडणं? तुम्ही नका, आम्ही नका. वेळ कमी, थोडीशी प्रार्थना करू शंकराला. आणि सांगितलं एवढं काम करा. देव म्हणले दुधाचा ग्लास नाही आला इकडे, हे बरं आले. काही करा, एवढं काम करा. देवानं कळशी घेतली आणि तोंडाला लावली. गाट 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 असे डोळे झाकले. जे महाराज तोंडाला कळशी लावली, डोळे झाकतात का उघडे ठेवतात? विष पेतानी सुभाषराव, तुम्ही कधी पाहिलं नाही करून? आणि करून पाहिलं मी मंडपात बसलो असतो का महाराज? काही विचारतात तुम्ही? डोळे झाकतात कशामुळं? मला वाटतं कडू वस्तू काय की विष कडू का गोड आहे? कडू. पेणाऱ्याला माहीत, आपल्याला काय माहीत. कडू वस्तू जीवाला आवडत नाही याचा अर्थ विष कडूच असेल. डोळे लावले, गटगट कट पेलं. उजव्या हुटातून एक थेंब पडला, सापाने उचलला. डाव्या हुटातून थेंब पडला, विंचानं उचलला, वेंगळीनं उचलला, पालीने. एकच थेंब उचलला तर बाबा परभणीच गाठू देत नाही. एवढी कळशी पेल्यावर कसं झालं असेल महादेवाचं? पेल्यावर काही नाही, पण थोड्या वेळाने अशा चक्रा येऊ लागल्या. रंग बदलला, कंठ निळा झाला. महादेवाचं नाव नीलकंठ पडलं. गडबडाई लोळू लागला. आमच्या मालकीनबाई म्हणल्या नवरा तर वाचतच नाही आता याच्यात, आता कायच करा. अनंत औषधं आणायल्यात. भस्म अंगाला लावलं, रुद्राक्षाच्या माळा घातल्या, बेल घातला, नाना प्रकारच्या गंगा धारण केल्या, चंद्र धारण केल्या, जटा धारण केल्या, अनंत प्रकारच्या औषधं आणलेत. पण महादेव गडबडाई लोळू लागलेत. गौरी मी वाचतच नाही आता याच्यातून, अत्यंत मला वेदना होतात. रामाचा महिमा उमापती म्हणे, ऐके प्रिये सावदे. माझा कंटाला हले करपला, यत्न करी औषधी. गंगा चंद्र जटा जूट धरुणी, निशेष मी भागलो. रामाचा शतकोटी ग्रंथ पाहता, 2 अक्षरी वाचलो. मी वाचत नाही याच्यात रामाचा शतकोटी ग्रंथ, आणि त्याच्यात फक्त 2च शब्द आमच्या शंकराने घेतले, ते म्हणजे राम. राम या शब्दाचा उच्चार केल्यानंतर देयाचा दंकार शांत. रामनामात खूप शक्ती आहे. महादेव भजन कोणाचं करतात? रामाचं. राम भजन कोणाचं करतात? मग दोघं एकच आहेत. उगा आपल्यात भांडू नका.
मी शिवभक्त आणि मी विष्णू भक्त. हरिहरा हो नाही, भेद दोघात भेद करू नका. काय लोक भांडतच राहते तो. परळीला त्या वैद्यनाथ मंदिरामध्ये भागवत माझं दिवसभर भागवत सांगून डोकं किट व्हायचं, संध्याकाळी माझ्याबरोबर भांडायची. आम्ही शिवभक्त आणि आम्ही विष्णू भक्त. अरे मी म्हणलं का म्हणून डोकं तंग करायलात मला. ते दोघं एकूण एकाचं भजन करतात, नामस्मरण करतात आणि आपल्यातले आपल्या दोघंचं वाद लावलाय आपण. ते सगळे एकच असतात आहे की नाही. ते एकच आहे, तो सगळे गप्पा मारते, जेवतेत मस्त, हां सगळ्या गोष्टी चांगल्या करते. हो गा आपल्यातले आपल्या तिथेत लावून. आलं का लक्षात तुमच्या? हां तुमच्या आता लोक हुशार झाले, आता काही जास्त सांगायचं काम नाही. हां तसं ते दोघंच आहेत. महादेव आणि राम काही वेगळे आहेत का काय? दोघं एकूण एकाचं भजन करत, मग आपण काय ह्याला विष्णू भक्त शिवभक्त म्हणायचं. चला बरं झालं घेतलं त्यांनी. आपलं काय खरं होतं. त्याच्यात बऱ्याच वस्तू निघाल्या. हो किती निघाल्या? 14. कोणकोणत्या? लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा गावई कामदुदा सुरगजो रंभादि देवांगना अश्व सप्तमुखम विषम हरिधनु शंखो मृतं जांबुदे. उच्चश्रव नावाचा घोडा आला. बलिराजा म्हणला मला पाहिजे. ऐरावत नावाचा हत्ती आला. इंद्र म्हणला मला पाहिजे. कौस्तुभ नावाचा मणी आला. भगवान सांगतात मला पाहिजे. पारिजातकाचं वृक्ष आलं. इंद्र म्हणतात मला बगीचात लावायचं. हां कामधेनू आली. ऋषी म्हणतात आम्हाला पाहिजे त्या गायीची पूजा करायला. एक सुंदर स्त्री आली त्याच्यातून. तिचं रूप पाहिल्यानंतर प्रत्येकाला वाटलं आपल्याला भेटावं, पण ती मला याच्यात कोणीच पसंत नाही. विष्णूचा स्वीकार केला. कोण होती ती? लक्ष्मी होती. हां धन्वंतरी चंद्रमा आणि छोटा बाळ हातात. अद्भुत अशा प्रकारचं एक आकर्षक बाळ. एक बालक असताना पाण्यातून बाहेर निघाला. अमृत कलश त्याच्या हातामध्ये. सगळी धांदल उडाली. अमृत आलं अमृत आलं अमृत आलं घाईमध्ये धांदलीमध्ये. आणि ते महाराज एकदम दैत्याच्या हातात हिसकावून घेतलं. देव म्हणले संपलं काम. हे कायची मेळ लागू देतात आपल्याला. निराश झाले. फेकाफेकी घे इकडे मी वाटतो, घे इकडे मी वाटतो, घे इकडे मी वाटतो. 4 ठिकाणी पडलं. 4 ठिकाणी कुंभमेळे तयार झाले. उज्जैन, हरिद्वार, प्रयाग, नाशिक 4 ठिकाणी खाली आदळ म्हणून कुंभमेळेत. नाही उज्जैनला आहे. हां हरिद्वार, प्रयाग, नाशिक. माझं झालं बरं तुमच्या आशीर्वादानं सगळं बरं का. नाव काढलं की समोर दिसते आता. फार छान वाटतं तिकडे गेल्यावर. चला मग ते अमृत यांच्या देवाला मिळू देईना देवाने एक सुंदर नकशकांत लावण्य अशा प्रकारचं सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं. दैत्याला असं मोहित केलं आणि तो अमृत कलश हिसका घेतला. विश्वास संपादन केला त्यांच्याकडून. बसा लाईनला. दैत्याची लाईन सोडली. देवाला अमृत प्राप्त करून दिलं. आहे की नाही. परीक्षेतने विचारलं असं कसं बरं, देवाने का केलं असेल बरं, कष्ट सारखे केले, दोघाला द्यायला पाहिजे की नाही, त्यांच्याकडून घेऊन कसं देवाने नाटकाने इकडं वाटून टाकलं. शुकदेव सांगतात परीक्षिती राजा, दैत्याला जर मिळालं असतं तर दैत्याचं बल वाढलं असतं, शक्ती वाढली असती आणि दैत्यानं देवतांना त्रास दिला असता, म्हणून त्याला अमृत मिळू द्या. मला सांगा, आपल्या छोटं उदाहरण तुमच्याच लक्षात येण्याकरता सांगतो. आता शेतात सोयाबीन वगैरे केले ना, कापूस सोयाबीन वगैरे, मग त्या दोन्हीलाही फवारा कीटकनाशक, खत टाका, दोन्हीलाही सांभाळायचं. त्या गाजरे गवतालाही सोयाबीनलाही सांभाळायचं. 2-2 पोते जास्त टाका त्या गवतामुळं. जमल का? का ही वनस्पती ती वनस्पती दोन्हीला सांभाळायचं. हे कम प्रयत्न करेल. सकाळपासून सकाळी 7लाच चालले ना, 8-12 वाजूस्तोर तर वापस यायलीत, पण 4-4 पाटे लावायलीत. कम त्याच्यातलं गवत काढायलीत. राहू द्या गवत, राहू द्या, टाका त्याच्यावर 2-4 पोते खत अजून आणि फवारा चांगलं. वा महाराज, काही येणार आहे. कशामुळं? या गवतामुळं त्या पिकाला परिणाम होतो. हे काढलं तर पीक चांगलं येईल. तसं यांना अमृत दिलं तर हे आपलं आक्रमण करतील, म्हणून यांना अमृत दिलं नाही. हां,
हे कळालं आमच्या शंकराला. म्हणले मोहिनी रूपार घेतलं होतं तुम्ही, दाखवा नाही एकदा. देव म्हणले उशीर झाला काय सांगू तुला, दाखवा नाही. चलत चलत सुंदर रूप धारण केलं देवान. आणि महादेव इतके असताना ते रूप पाहायला मोहित झाले. जे पाठलाग करू लागले, पळत पळत जायचं पकडायचं, पळत जायचं पकडायचं, परेशान झाले. वैकुंठ चतुर्दशीच्या रात्री 12 वाजता हरिहराची भेट झाली. विष्णूनं महादेवाला दर्शन दिलं आणि महादेवानं विष्णूला दर्शन दिलं. वैकुंठ चतुर्दशी रात्री 12 वाजता. फार महत्त्व आहे वैकुंठ चतुर्दशी, आवळीच्या झाडाचं महत्त्व. दोघांनी दर्शन दिलं. मला वाटतं बेल कोणा देवाला वाहतेत हो, बेल महादेवाला आणि तुळशी विष्णूला. वैकुंठ चतुर्दशीच्या रात्री 12 वाजता बेलाचं पान श्रीकृष्णाला व्हायचं आणि मंजुळा महादेवाला व्हायची. एकदाच. तुम्ही दररोज वाहताल, बाभळगावचे महाराज जिम्मेदार नाहीत, फक्त एकदा. एरवी व्हायचं नाही. विष्णूला तुळशीच व्हायच्या, मंजुळा बेल नाही व्हायचा. भागवताला बेल व्हायचं नाही. तसं व्हायलं तरी चालेल, दोन्ही आहे त्याच्यात कथा. महादेव आहेत आणि विष्णू आहेत. भागवतच चालेल, पण महादेवाला बेलच पाहिजे, श्रीकृष्णाला मंजुळाच पाहिजे. मी कालच सांगितलं, ज्या देवाची आवड आहे तीच व्हायची. हरिहराची भेट झाली. चला पुढे. अशा प्रकारचं असताना त्या ठिकाणी 14 रत्न सर्वांना वाटून टाकले. याप्रमाणे समुद्रमंथन एक धावत्या स्वरूपामध्ये सांगण्यात आलेलं आहे. शुकाचार्य सांगतात, राजा परीक्षिती 2:45 वाजले, तर 1 तास राहिला आहे. याप्रमाणे असताना विरोचनाचा पुत्र राजा बली, तुम्हाला काय सांगू आता, असा धाक आहे मला. तुम्हाला भाकरी करताना एका टाईमला किती कामं करतात तुम्ही? 4. ताटात तिंबायची, पहिलं काम, दुसरं तव्यावर टाकायचं, तिसरं काम उभी करायची, 4थं काम जाळ पाहायचं. ही 4ही कामं एकदाच झाली पाहिजेत. तिला बाई हुशार म्हणावत, नाही त्या येड्यावानी जाळच पात बसली तर वरची करपल. वरची करपूस तर खालची तिमता येत नाही. तिला काय बाई म्हणावत का काय? हुशार बाई 4ही कामं एकदाच करते. मी 5 कामं करतो, 1 जास्त करतो तुमच्यापेक्षा. पहिलं काम भागवत सांगायचं, दुसरं काम भागवत कुठवर सांगायचं, तिसरं काम भागवत सोप्यातल्या सोप्या पद्धतीत श्रोत्यांना समजण्यासारखं सांगायचं. किती झाली? 4थं काम ह्या घडीकडं पाहायचं. झाली का बराबरी तुमची आमची? आणि 5वं काम, आता एक आगाव, कोणी झोपलंय का, कोणी वाटीनं पाणी प्यायलंय का, कोणी पाय बदलायलंय का, जांभळी द्यायलंय का, हे पण पाहावं लागतं. 5वं. आणि 6वं वरणाच्या फोडणीकडं पाहावं लागायले. तिकडचा वास आला की आपलं इथलं आलंच, आवरलंच. विरोचनाचा पुत्र राजा बली शुक्राचार्य असतात. बलीराजाकडून यज्ञ करून घेतात. 99 यज्ञ पूर्ण झालेत. दिती आणि अदिती आणि कश्यप फार मोठी सेवा केली. अदिती मातेच्या ठिकाणी परमात्माने अवतार धारण केला. तो दिवस कोणता, महिना कोणता, तिथी कोणती? भाद्रपद शुद्ध द्वादशी, अभिजित मुहूर्त, श्रवण नक्षत्र. अशा शुभ नक्षत्रावर शुभ योगावर अदिती मातेच्या ठिकाणी परमात्माने अवतार घेतला. वामन भगवान की. पाता पाता मोठे होऊ लागले, रांगू लागले, 8 वर्षाचे झाले. उपरेने संस्कार, संजप केला, लंगोटी धारण, दंड हातात, चौरंगपाठ. जेवण करता करता आईपासून उचलून आणलं, मोत्याच्या अक्षदा वाटल्या. नाना प्रकारची मंडळी आली ती देवाची मोंज लावण्याकरता. मोत्याच्या अक्षदाला अंतरपार धरला. एका पाटावर कश्यप ऋषी बसले, तर वामन भगवान उभा राहिले. अंतरपार धरलेला, हातात हार घेतलेला आहे. आदिद्यावी पार्वती कुमारा
विद्या देतो जो स्मरे त्या नराला, देवाचे जो विघ्न तो निवारी, पाया देव वामनो ब्रह्मचारी. वटवाचारी शोम भवतु सावधान, पायीवाळे पैंजणाला गिशोबा, गोपीमध्ये ठेंगणा कृष्ण उभा, ऐसा त्या ते क्रीडविती, पाया देव वामनो ब्रह्मचारी. बटवाचार्य शोम भवतु सावधान, तदेव लग्नं सुदिनं तदेव, ताराबलं चंद्रबलं तदेव, विधियाबलं दैवबलं तदेव, लक्ष्मीपदे ते मनसा, पाया देवो वामनो ब्रह्मचारी. बटवाचार्य शोम भवतु. सावंतरपाठ काढून घेतला. प्रत्येक दैवतेनं भेटी दिलेल्या आहेत वामनाला. प्रत्यक्ष सूर्यनारायण गायत्री मंत्र दिला आहे. बृहस्पतीनं यज्ञोपयुक्त म्हणजे जानवं दिलेलं आहे, भेट. सरस्वतीने रुद्राक्षाची माला भेट दिलेली आहे. ब्रह्मदेवानं वामनाला कमंडलू दिलेलं आहे. पृथ्वीनं वामनाला पादुका दिल्यात. यमानं वामनाला दंड दिला. कुबेरानं वामनाला भिक्षा पात्र दिलं आणि पार्वतीनं वामनाला भिक्षा वाढली. भिक्षा मागण्याचा अधिकार आहे बटूला, आईला, मामीला मंडपामध्ये. लक्षात आलं की विरोचनाचा पुत्र बलिराजा शुक्राचार्य बलिराजाकडून यज्ञ करून घेतात आणि शेवटचा यज्ञ आपण भिक्षा मागण्याकरता जावं. यज्ञमंडपाच्या द्वारामध्ये असताना आलेत. नेमका शेवटचा यज्ञ चाललेला आहे. ओम भवती भिक्षां देही. बलिराजा समोर आले. अतिथी देवेभ्यो, माझं भाग्य. वा, काय भाग्य माझं. बटू आलेत आज माझ्या यज्ञमंडपाच्या ठिकाणी. तुमची काय इच्छा आहे महाराज? भाग्य, मला आनंद वाटला तुम्ही आलात. ते काय मागायचे ते मागा. सांगितलं, राजा तो खूप मोठ्या मनाचा सुधार अंतकरणाचा आहेस, तुझी कीर्ती मी ऐकलेली आहे आणि मागा, काय मागायचं ते. आनंद वाटलं तुम्ही दिसल्यानंतर. मागू का? मागा. माझ्या पालून त्रिपात भूमी दान कर. बलिराजानं सांगितलं, महाराज थोडासा विचार करून मागा. यजमान मोठा आहे, मोठा यजमान असले जास्त मागत जावं, छोटा असेल तर त्याला सांभाळून येत जावं. हां, हे काय मागता? 3 पावलं बाळा लेकराच्या पावलानं. एखादं राज्य मागा देतो, काय संपत्ती मागा. हे काय मागता तुम्ही? नाही म्हणले, मी विचार करूनच अगोदरच आलेले. शुक्राचार्य समोर आले. काय चाललं? म्हणले, बटू आला भिक्षा मागायला. काय म्हणतो? त्रिपात भूमी. शुक्राचार्य म्हणजे देऊ नको त्याला. हां, तो ओळखीलच नाहीस त्याला. मूर्ती लहान पण कीर्ती. इकडं गुरु आणि इकडं अतिथी. कोणाचं ऐकायचं? गुरुचं ऐकायचं का अतिथीचं? गुरुचं ऐकत अतिथी उपाशी गेलं. आता इतकी मंडळी आणि याच्यातून एखादा माणूस उपाशी जर गेला तर फल मिळेल का आपल्याला? नाही ना. प्रत्येकाची काळजी घेत जा. जेवण केलं का? एखादा बाहेरगावचा कोणी आला असेल तर काळजीनं म्हणायचं, अहो जेवण केलं का? जेवण करा, नाही तर पंगत बसली. पण उपाशी जाऊ द्यायचं नाही आपल्या मंडपातून कोणाला. उपाशी गेलं काय आपला फायदा मग? इकडं अतिथी उपाशी जाईल वापस पाठवलं तर, आणि त्याचं ऐकलं तर गुरु आपल्यावर, गुरुचं न ऐकणं हे बरोबर नाही. पण महाराज बलिराजानं गुरु महाराजांना हात जोडले, कृपा करून यावेळेस तुमचं ऐकणार नाही. माझा अतिथी उपाशी गेला तर काही उपयोग होणार नाही. ठीक आहे देतो म्हणले. देतो नाही, पाणी टाक. झारी आणली, पाणी अशा प्रकारचं असतं त्याच्यात हातावर टाकू लागले संकल्प सोडताना. पण शुक्राचार्य झारीत बसले, पाणीच पडू देत नव्हते. टक्की पाणीच पडणं. काय पाणी नाही काय? म्हणले हां पाणी आहे. म्हणले आत्ताच भरून आणली. अडकलं का पायवर त्याच्यात काही. एक काडी घेतली दरबारच्या नशी, झारीच्या नळी आड आला म्हणून फोडीला डोळा. बस शुक्राचार्याचा डोळा उडाला. फाड वेळ नाही हो मला महाराज, काय सांगू तुम्हाला. आहे की नाही? डोळाच उडाला सगळा. फडफड पाणी टाक टाक लवकर टाक. 3 पावलं जमीन घेण्याकरता तयार आहे म्हणले. चल घ्या तुमच्या पावलांनी मोजून म्हणले. माझ्या इतकीच द्या, मला जास्त नको. जेवढं सांगितलं तेवढं, जेवढं वचनात आहे तितकंच सांग. हरि ओम सहस्रशीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रवाद सभुंत्यतिष्ठ दशांगुलम पुरुष एवेदकं सर्वांजच्चवा. विराट रूप धारण केलं. पहिल्या पावलानं पृथ्वी व्यापली. दुसरा पाऊल सत्यलोका, शरीरानं आकाश व्यापलं. राजा 2च पावलात आटलं.
संकल्प कितीचा आहे? कुठे आहे आता? बळीराजाने सांगितलं महाराज देतो म्हणलं. जागा नाही ना, तिसरा पाऊल माझ्या डोक्यावर द्या. स्वतः लोकांच्या ठिकाणी घात. राजा किती उदार अंतकरणाचा आहेस रे. दानधर्म पुढे असतं तू स्वतःच्या जीवाचा पण विचार केला नाहीस. तुझ्या दारात द्वारपाळ म्हणून उभा राहील जो ब्रह्मांडाचा नायक. आज बळीराजाच्या हातात काठी घेऊन घराचं राखण करीत बसलो. अधिकारला साधा नव्हता बळीराजाचा. कोणाच्या हातात काठी देऊन राखण करणं आपल्या वाड्याचं साधी गोष्ट आहे. आणि ते ब्रह्मांडाचा मालक. मग मला सांगा, बली मोठा का देव मोठा? हां, दान करणारा मोठा का दान घेणारा मोठा? दान करणारा मोठा असतो, घेणारा नसतो. घेणारा याचक असतो, तो हात पसरीतो द्या. पण देणारा उदार असतो, मोठ्या मनाचा असतो. तो एवढा मोठ्या मनाचा होता की स्वतःच्या जीवाचा विचार केला नाही त्याने. त्याच्या दारात काठी घेऊन उभा राहायला राखण काही. हे लक्ष्मीबाईला कळालं आमच्या. मालक तिथं बसलीत, काठी घेऊन राखण करेल. साध्या स्त्रीच्या रूपात आली, दारात आली. हो बाई, कोण आहेत? चला वा बाहेर, मला मालकाच्या भेटीला जायचं. माझा भाऊ आहे तू. हां, परवानगीशिवाय मध्ये जाता येत नाही. थोडा थांबा, मालकाला येतो. मालक, धनी, स्वामी, आपल्या दारात एक कोणीतरी बाई आली आहेत, तुमच्या बहीण. त्या म्हणतात तुम्हाला भेटायचं, पाठवू का? किती गंमत आहे हो. ब्रह्मांडाचा नायक मालक आज बळीराजाला मालक म्हणतो, हातात काठी घेतो. देऊ का? कसं करू पाठवून? तुमची परवानगी? बळीराजा मला द्या पाठवून. तो दिवस होता श्रावण शुद्ध पौर्णिमेचा. अत्यंत महत्त्व आहे श्रावण शुद्ध पौर्णिमेला. कशाचं? अक्षवण केलं आणि लक्ष्मीबाईनं असताना बळीराजाच्या हातात राखी बांधली. येनबद्धो बळीराजा ज्ञानेंद्रो महाबलं तिने त्वाम प्रतिबंधा मे रक्षमाचल माचल. मला वाटतं राखी बांधलं बहिणीला द्यावं लागतं काहीतरी. हां, काय पाहिजे ताई? बहिणीचा हक्क असतो. बहिणी म्हणते, दादा आता बसतर नोकरी होती, मी गप बसले, आता नोकरी आहे, आता असं जमत नाही, आता साडी घेईल 1000ची. हक्क आहे तिचं बहिणीचा भावावर. काय पाहिजे? काही नको. दारामध्ये काठी घेऊन बसला की त्याचं एकदा दर्शन घेऊ दे. बळीराजा म्हणलं, लवकर तिच्या पाया आमच्या बहीण. तुला काय माहिती योग्याच्या खुना? बळीराजाने सांगितलं, आमच्या बहीणबाई यायल्यात. लक्ष्मीबाई दर्शन घेताना एकदम लक्ष्मीनं रूप प्रगट केलं. देव म्हणले, इकडं कसं काय तू? इकडं कसं काय आरवीला? अहो, लक्ष्मीनं सांगितलं, माझं काही असू, तुम्ही इकडं काय करायलात? तुम्हाला पाहत पाहत इथवर आले ना. देव म्हणले, लक्ष्मी काय सांगू तुला, याच्या बंधनात पडलो. दानधर्मात देवाला बांधून टाकता येते. काय सांगत, मला इथून बाहेर निघता येत नाही. वाड्याच्या काठी घेऊन राखण करीत बसलो. असो, धावत्या स्वरूपामध्ये असताना चलत चलत सांगण्यात आलेलं आहे. शुकाचार्य वर्णन करतात, राजा परीक्षिती अनेक प्रकारच्या कथा सांगत 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 शर्यती नावाचा राजा, शर्यती नावाच्या राजाला एकुलती एक मुलगी. सुकन्यानामतस्सा सुतकन्या कमललोचना. काय नाव होतं तिचं? सुकन्या. मला वाटतंय तिच्या नावावरूनच तिचं रूप कळालं असेल तुम्हाला. का हो? तिचे डोळे कसे होते? कमललोचना, कमलासारखे डोळे. डोळे मोठाले पाहिजेत बरं का. कपाळ रुंद पाहिजे. भुवया धनुष्य आकार पाहिजेत. दात
बारीक नाजूक असतात, एका लाईनमध्ये, एक पुढे एक माग. चेहरा गोल असावत, शरीर बांधा नाजूक असावत, हातापायाची बोट लहान आले असावत, पायामध्ये खोलगटपणा असावत, लक्ष्मी असते. केस लांब असावत, भारदस्त लक्ष्मी असं पाहिजे. शरीर बंधन नाजूक असावं, धिप्पाड नसून येत. सुकन्या नामत सातच कन्या कबल लोचना. शर्यती नवाज राजाची एकुलती एक मुलगी सुकन्या नावाची, अत्यंत सुंदर दिसायला, रूपवान आहे. मैत्रिणीसोबत खेळ खेळण्याकरता गेली. नाना प्रकारचा खेळ खेळत 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 एका झाडाखाली असताना त्या बसल्या, खेळू लागल्या झाडाखाली. मैत्रिणी खेळता 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 एक वारुळ दिसलं त्यांना, आणि त्या वारुळाच्या छिद्रामध्ये पाहिलं तर चाम 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 चमकू लागलं. बाकीच्या मैत्रिणी म्हणल्या, सुकन्ये पाहण्याच्या आत कसं चमकायले वारुळाच्या छिद्रात. सुकन्येनं पाहिलं ते छिद्र चमकू लागले, त्या छिद्रामध्ये असं चमचम. सुकन्येने एक दर्भाची काडी घेतली आणि त्या वारुळाच्या छिद्रामध्ये घातल्याबरोबर आतून रक्त आलं. बाड रक्त आल्याबरोबर घाबरली ना, याच्यातून रक्त आलं, काय होतं याच्यात कोणास ठाऊक. वारुळामध्ये पळत 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 आपल्या वडिलाकडे आली आणि सांगितलं, बाबा आम्ही झाडाखाली खेळ खेळत असताना मैत्रिणीबरोबर त्या वाळूच्या छिद्रामध्ये काहीतरी चमकू लागलो, मी काडी घेतली आणि त्याच्यात घातली की आतून रक्त आलं. शर्यत राजाने सांगितलं, सुकन्ये कशाला गिरीज ग बाई तिथं? काय झालं? महान तपस्वी बसले, च्यवन नावाचे ऋषी तिथं, ध्यानस्थ. त्यांच्या अंगावर वारुळ चढलं, त्यांच्या डोळ्यात काड्या घातल्यास का काय कोणास ठाऊक तू. राजा घाबरून आले आणि ते सगळं वारुळ असं काढून टाकलं, तर महान तपस्वी च्यवन नावाचे ऋषी बसले होते. कशी तपश्चर्या असेल हो? ज्यांच्या अंगावर वारुळ चढतं ते साधे असतील का? शर्यती राजाने नमस्कार केला, महाराज क्षमा करा, माझ्या मुलीच्या हातून अपराध झाला, तुमच्या डोळ्यामध्ये काड्या घातल्या, प्रायश्चित्त काही मागा, मी ऐकायला तयार आहे, माझ्या मुलीच्या हातून अपराध घडला. च्यवन ऋषीनं सांगितलं, राजा तुझ्या मुलीच्या हातून अपराध झाला, आता एकच शिक्षा तुझ्या मुलीला, तुझी मुलगीच मला देऊन टाक. द्या वाटली इतकी सुंदर मुलगी या म्हाताऱ्याला. सांगितलं ना, डोळे कसे आहेत, भुवया कशा आहेत, कपाळ कसं आहे, हा, इतकी सुंदर मुलगी रूपवान, आणि आंधळ्याला द्या वाटती, वयस्कर म्हाताऱ्याला. पण काय करणार, ऋषीचा राग अनिवार्य होता त्या काळात. द्या म्हणलं की देऊन टाका लागत होतं. शर्यती नावाच्या राजाने देऊन टाकलं, लग्न केलं. सुकन्येने विचार केला, काय प्रारब्ध, मी किती सुंदर आहे, किती रूपवान आहे, किती तरुण आहे, माझं वय किती लहान आहे, आणि मला मालक अशी म्हातारे. पण एकदा लग्न झालं की पती हा परमेश्वर आहे, पतीची सेवा, पतीला वाईट म्हणता येत नाही का हो? पतीला वाईट म्हणता येत नाही, त्याला मला आवडत नाही म्हणता येत नाही, त्याची आवड आधीच पसंती करायची. प्रारब्ध आहे. एके दिवशी आश्रमकुमार आले आश्रमामध्ये, म्हणले, महाराज काय सांगावं? काय झालं बाई, काय सांगत? म्हणले, मी किती सुंदर आहे, रूपवान आहे, तरुण आहे. म्हणले, माझे मालक म्हातारे, माझ्या मालकाला तरुण करता का तुम्ही? करतो ना. काय देशील? काही मागा देते, पण माझ्या मालकाला तरुण करा. ते म्हणले, सोमरस पाहिजे मला. ठीक आहे, माझ्या वडिलाला सोम नावाचा यज्ञ करायला लावील आणि तुम्हाला सोमरस प्राप्त करून देईल. ठीक आहे. च्यवन अश्विनीकुमार आले, त्यांनी असणारे च्यवन ऋषीला धरलं हाताला आणि पाण्यामध्ये नेल्यानंतर
जाताना 3 रूप होते, पाण्यात उडी मारली आणि पाण्याच्या बाहेर अंतर, तिन्ही रूप सारखे सारखे, सुंदर, तरुण, रूपवान. सुकन्ये, याच्यातले मालक कोणते तुझे? सुकन्यानं सांगितलं, माझे मालक मला ओळखू येत नाही काय, पती हा परमेश्वर मानलाय मी, हे माझे समोरचे आहेत, बरोबर ओळखीले, तरुण केलं. आणि मग त्या शर्यत नावाच्या राजाला एक यज्ञ करायला लावला, सोमरस, आणि सोमरस स्तर प्राप्त करून देण्यात आला. अशा प्रकारची सुकन्याची कथा सांगण्यात आलेली आहे. नाभागो नभगापत्ययम तत भ्रातरां कवीम. नभग नावाचा राजा, त्याचा पुत्र नाभाग, नाभागाचा पुत्र अंबरीश. अंबरीश नावाचा राजा साधन द्वादशीचं व्रत करीत होता. एकादशी व्रत किती दिवसाचं? 3 दिवसाचं. एकादशी व्रत कोणी केलं? आणि द्वादशी व्रत कोणी केलं? एकादशी व्रत रुक्मांगद राजानं केलं. रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद, तिने परमानंद किंवा ब्रह्मानंद प्रगटला. अंबऋषी कारणे द्वादशीचा छंद, तिने परमानंद किंवा ब्रह्मानंद प्रगटला. प्रल्हादा कारणे हरिनामाचा छंद, तिने परमानंद ब्रह्मानंद प्रगटला. एका जनार्दनी एकविध छंद, तिने परमानंद किंवा ब्रह्मानंद प्रगटला. एकादशी व्रत कोणी केलं? रुक्मांगद राजानं, आहे की नाही? एकादशी अत्यंत पवित्र व्रत आहे, सगळ्या व्रतात श्रेष्ठ व्रत आहे. एकादशी व्रतच माहीत नव्हतं. पहा, रुक्मांगद राजाच्या नगरात एक बगीचा होता फुलाचा, सुंदर होता, आकर्षक, आणि त्याला राखण ठेवले होते रक्षपाळ. हे फुलं चोरी जाऊ दे नाहीत, फुलं गेले न पाहिजेत, लक्ष द्या, अशी पहारेकरी ठेवलीत ते राखायला बगीचा फुलाचं. पण त्याच्यातली दररोज चोरी होत होती त्या फुलाची. रुक्मांगद राजाने नौकराला सांगितलं, तुम्हाला इतकं जागृत ठेवलंय, 2च्या ऐवजी 4 माणसं ठेवले, 4च्या ऐवजी 6 ठेवलेत, तुम्हाला सांभाळणं होत नाही. मग एवढी तुम्ही रात्रंदिवस जागत असताना चोरी कसं काय होती? नौकर म्हणले, आम्हालाच कळत नाही कशी चोरी होती, पण होती. फुलंच चोरी जाते तिथली. असं करता करता एक वेळेस इंद्राचं विमान बंद पडलं त्या बगीच्यात. लगेच नौकर आले की पकडलं 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 म्हणले इंद्राचे दूत. कशाला आलतात रे तुम्ही? इंद्राचे दूत म्हणले, आम्ही फुलं न्यायला. आणि तुम्ही इथले फुलं नेतात का काय? ते आम्ही, ते म्हणले आम्ही काय आज नेलोत का काय, दररोजच नेतो. आता सापडले की नाही? राजा रुक्मांगद राजाला सांगितलं, राजा चोर सापडले, आपले फुलं जातात ना, सापडले. राजाने विचारलं, कोण आहेत? इंद्राचे दूत आलेत. रुक्मान राजाला एवढा आनंद झाला म्हणताल, अरे माझी कीर्ती इंद्र लोकात गेली आणि माझ्या फुलाची स्तुती कुठं करायलीत? मला एक छोटं उदाहरण सांगतो. पांढरीशुभ्र ज्वारी परभणीच्या मोंढ्यामध्ये व्यापारी लोक पाहताना ते बीट निघतं ना, त्यावेळेस ते म्हणतात, हे अशी पाहिजे ज्वारी मोत्यासारखी. 500 रुपये भाव सगळ्या ज्वारीपेक्षा हिला जास्त आहे. विचारतात, कुठले शेतकरी? ते अमुक आरवीचे शेतकरी. काय नाव त्यांचं? ज्वारी मोत्यासारखी. सगळ्या बाजारपेठमध्ये परभणीत
ती ज्वारी गाजली, भाव जास्त. मला सांगा त्या शेतकऱ्याला आनंद होईल का नाही? एवढ्या परभणीच्या मोंड्यामध्ये माझं नाव निघालं आर्वीचं, आणि माझी ज्वारी म्हणजे सगळ्यात चांगली आहे. अत्यंत आनंद होतो त्या शेतकऱ्याला. तसाच आनंद झाला राजा कोणला? रुक्मांगतला. माझ्या फुलाची प्रशंसा इंद्र लोकात करतात. तुम्ही फुलं दररोज नेतो आम्ही इथली, आमच्या इंद्राला आवडतात म्हणून पाठवतात. रुक्मांगत राजाने सांगितलं, मग आज कसं काय तुम्ही सापडलात? ते म्हणले, अचानक विमान बंद पडलं आमचं, हे चालूच होईन म्हणून तुम्हाला सापडलं, नाही तर तुम्हाला काय सापडत होतो. रुक्मांगत राजा म्हणला, मग हे आता चालू कसं होईल? याला मेकॅनिकल. ते म्हणले, इथं नाहीत भेटत मेकॅनिकल, याची वरची मेकॅनिकल इथे येतात का काय? हे नीटच होत नाही इथं. आणि मग करायचं काय आता याला? हे तुम्हाला वरे जायला कसं चालू करायचं? इंद्राच्या दूताने सांगितलं, विमान चालू होते, हे काय करावं लागेल? तुमच्या गावात उपाशी आहे का एखादा माणूस? उपाशी माणसानं जर असा हात लावला की ते विमान वर जाते म्हणले. तेव्हा वाजले होते 10 10:30. रुक्मांगत राजा म्हणला, आता कमाल झाली गाड्या, आता इतक्या वेळाला कोण उपाशी? गावात ते वाजवा तरी म्हणलं एकदा. ते काय गवंडीच म्हणते ना. ऐका, आपल्या गावात कोणी उपाशी आहे का? असेल तर एक इंद्राचं विमान बंद पडलंय आणि उपाशी माणसाने हात लावलं की वर जाते. राजा याच्यातलं अर्ध राज्य देणार. डंग डंग डंग. सगळ्या गावात चक्कर. लोक म्हणले, उपाशी राहील, दररोज राहतो ना, आज सकाळीच भाकर खाल्ली. गावात चालू नाही खेळ, पत्ता नाही, गावात कोणीच उपाशी नाही. राजा म्हणला, तिकडं ही नवी वस्ती झोपडपट्टी, तिकडं चक्कर मारा. डंग डंग डंग. सकाळपासून कडकडा सासू सोन्याची भांडणं लागली होती. अशा मारामाऱ्या म्हणताल, दोघी झिंजा पकडू लागल्या एकूण एकीच्या. एक त्या घरात झोपली आणि एक ह्या घरात झोपली. सकाळपासून पाणी पिलं नाही. हलकी ऐकली ना म्हातारीनं, हे इकडे इकडे काय काय म्हणलं भाऊ? ते इमान बंद पडले. उपाशी माणूस असेल तर ते झटक्याला जाते, राजा देणार आहे त्याला. इकडे बरं झाला आलास तू. सकाळपासून आमच्या दोघीचे भांडण आहेत. मला चालता येत नाही, गुडघे गेले. सुनाला म्हणणं जाय तिथं. तिनं सुद्धा पाणी पिलं नाही. माझ्यासारखीच रागात आहे. तेव्हा आपला लागणार. तुम्ही म्हणा ना, मी कसं म्हणू? मी भांडली ना सकाळपासून, मग ऐकते काय? मी नाही सांगत. म्हातारीला दमच निघालं, भांडणं मिटली. म्हातारी म्हणली, आई जाय की तिथं, आपल्याला काही राजा देईल, फक्त हात लाव. ती म्हणली, मी जात नाही. अगं जाय की. धाडलन महाराज त्या विमानाला हात असा लावला, सन विमान गेलं. राजाला कळालं उपवासाची शक्ती किती, उपवासात काय महत्त्व आहे. त्या दिवसापासून दंड केला होता राजा रुक्मांगदाने, गावात उपाशी राहा, एकादशीला उपवास करा, दंड केला होता. एकादशीचं फार मोठं महत्त्व आहे बरं का. 3 दिवसाचं व्रत, दशमीला एकदा, एकादशीला उपवास. दशमीला एकदा खायचं, एकादशीला काहीच खायचं नाही. खायचं तर नाहीच, पण एकादशीच्या दिवशी रात्री पाठ जमिनीला लावायची नाही, म्हणजे जागर करायचा. आणि द्वादशीला इकडं सूर्य उदय आणि इकडं द्वादशी सोडायची. आणि द्वादशी सोडल्या लिंबाचं झाडन बाच पाहिजे नाही. सुभाषराव, जांभळी जर आली साधी द्वादशीला तर 3 दिवसाच्या व्रताचं फल भेटत नाही. आगाऊच खेळ आहे. इतकं अवघड.
आपलं आहे तेच चालू द्या, उगा आमच्या नादी लागू नका. दशमीला एकदा, एकादशीला अशी आमची एकादशी एकादशी म्हणून दुप्पट खासी. आणि द्वादशीला तर विचारूच नका. आता एकादशीला काही जमतंय म्हणालेत महाराज, काही जमतंय आणि जमायचं लय. आणि दररोजच्या पेक्षा एकादशीला खायला चांगलं भेटायले. मी 8 दिवसापासून एकादशीची वाट पाहतो. हां, माझं कामच असं 8 दिवसापासून म्हणतो आली जवळ आता. एका चढ एक ना आमच्यासारख्याला खायला तर विचारूच नका, काय सांगा. होय सुभाषराव, काही जमतो. एका ठिकाणी भागवता गेल्या जी उतरलो म्हणलं, ती बाई म्हणली घर मालकी म्हणे महाराज उद्या एकादशी. मी म्हणलो हो. मग काय झालं? मग साबुदाणा टाका भिजू. मी म्हणलो आजच का? मी म्हणलो उद्याच्याला भिजत नाही लवकर चांगला. म्हणजे आदल्या दिवसापासून साबुदाण्याची तयारी. चला जाऊ द्या, आपलं जे आहे ते चलू दे, वेळ संपलाय. पण एकादशी करत जा बरं का. हे साधन द्वादशीच्या व्रताचं महात्म्य आहे. अन्नमय प्राण आहे कलियुगामध्ये. विनोदात बोलणं वेगळं. उपवास करायचा, एकादशी दिवशी जास्त खायचं नाही, थोडंफार खायचं काहीतरी. दशमीला एकदा जेवायचं, एकादशीला उपवास करायचा, अन्नमय प्राण थोडाफार फराळ करायचा, आणि द्वादशीला एकदा जेवायचं. अशा प्रकारचं 3 दिवसाचं व्रत करीत जा. जे करत नाही त्यांना हात जोडून विनंती, बाकीचे उपवास करा न करा, माझा काही कोणाला आग्रह नाही. पण एकादशी व्रतासारखं व्रतच नाही. मला वाटतं उद्याच आहे का? हो उद्याच आहे. जे करत नाही त्यांना भावी भक्तांना विनंती, एकादशी करत जा. त्याच्यासारखं पुण्य नाही. एकादशीच्या दिवशी अन्न खाऊ नयेत. एकादशीच्या दिवशी अन्न खाल्लं तर पापभक्षण केल्यासारखं आहे बरं का. सगळे पाप अन्नात उतरतात त्या दिवशी. म्हणून अन्न खायचं नाही, उपवास करा, थोडा फराळ करा आणि कमी खात जा बरं का. जास्त खाऊ नये एकादशीच्या दिवशी. आता जे ज्यांना भूक दम निघत नाही त्याने खा. काही म्हणतात आपल्याला दम निघत नाही, नाही तर मोडायलो. मोडू नको, खाय बापा, पण मोडू नको. दशमीच्या वेळेस एक वेळेस जेवण केलं, एकादशी दिवशी जागर केला रुक्मांगद राजानं, आणि सूर्य उदयाच्या वेळेस शस्त्र द्वादशी सोडायला नेमकं नैवेद्य वैश्यदेव झाला. स्वचंड टाकायला दारात आले, योगासात दुर्वास आली समोर. अंबरीश राजा म्हणले माझं भाग्य, द्वादशीचा दिवस आज ब्राह्मण आलेत. चला काय साधन द्वादशी सांगत आहे आज. जेवायला दुर्वास म्हणले स्थानच राहिले माझं. राहिले बरं, पानवाड आत्ता येतो. दुर्वास जे गेले स्नान केलं आणि त्यांच्या लक्षातच नाही किती वाजले आहे की नाही. घरात बाहेर घरात बाहेर घरात बाहेर घरात बाहेर सारखे. थोड्या वेळाने लक्षात आलं. अंबरीशाने विचारलं येत नाहीत लवकर. देवाच्या समोर गेले, तीर्थप्राशन केलं, नमस्कार केला. दुर्वासाला राग आला, एक जटा टाकली. पण दुर्वासाजवळ एक चक्र ठेवलं, मागं लागलो. परमात्माकडे गेले, चक्र मागं लागलं. भगवान सांगतात ते चक्र भक्ताचं रक्षण करण्याकरता दिलेलं आहे. वापस आले. 1 वर्ष अंबरीश राजा उपवास. जोपर्यंत दुर्वास द्वादशी सोडित नाहीत ब्राह्मण, तोपर्यंत जेवायचं नाही. पण नमस्कार केला, द्वादशी सोडली. अशा प्रकारची अंबरीश राजाची कथा सांगण्यात आली. एक थोडंसं चिंतन असणार, एक 10 मिनिटाचं अयोध्येचं करूत आणि गोकुळात जाऊत. 3:30 वाजले. 15 ते 20 मिनिटामध्ये आपली सेवा पूर्ण करूत. श्री शुकोवाच खट्वांग दीर्घबाहू रघुतस्मात् प्रतुश्रवा अजस्ततो महाराज तस्मात् दशरथो भवत. सूर्यवंशामध्ये राजे लोक भरपूर होऊन गेले.
परीक्षितीनं विचारलं, म्हणले महाराज मला सूर्यवंशाच्या कथा ऐकायची इच्छा आहे. खटवांगाचा दीर्घबाहू, दीर्घबाहूचा रघु, रघुचा अज आणि अजाचा राजा दशरथ. राम कथा. आता रामकथा फार मोठी आहे. रामायण ऐकायला 1 वर्ष लागतंय. तुम्हाला का साधं रामायण वाटलं का? रामायण काही एका पद्धतीचं आहे का? तुलसी रामायण, भरत रामायण, नारद रामायण, शिवरामायण, वाल्मिकी रामायण, आनंदी रामायण, भरत रामायण, शिवरामायण, एक एक रामायणाचे प्रकार. तुलसीदास कृत रामकथा. तुमची इथं रामकथा चालू आहे वाटतं का? नाही, रामायण नाही, भागवत चालू आहे वाटतं. आमचे हरिभक्तपरायण परमपूज्य आदरणीय चांगदेव महाराज आर्वीकर, नाही खरी सेवा आहे बरं का चांगदेव महाराजाची. दररोज चिंतन असतं ना मंदिरात. शांत स्वभाव आहे. नाथ महाराजच आहेत चांगदेव महाराज म्हणजे. मी तर काही त्यांचं कधी आवाज ऐकला नाही मोठ्यानं बरं का. 27-28 वर्षांनी कथेला येतो.